नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आज आपण बघतो आहे क्लास 6 जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026 यानुसार इतिहास व नागरिक शास्त्र यामध्ये आपण फर्स्ट लेसन बघितला होता इतिहासाची साधने आहे ना। त्याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता। तर आज आपण बघतो आहे इतिहासाची साधने या लेसनवरील प्रश्न उत्तर। मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की आज माझी तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ ऑन केलेला नाही, जस्ट आवाज रेकॉर्ड करते आहे आणि तुम्ही ते समजू शकता, म्हणून काही थोडीशी कॉम्प्लिकेशन्स आले तर तुम्ही समजून घ्याल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपला प्रश्न क्रमांक अ आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायची आहेत। वर्धमान महावीर यांची शिकवण आगम साहित्य या ग्रंथातून मिळते। कोणता आहे? आगम साहित्य, म्हणून करेक्ट ऑप्शन आपला आहे क नंबरचं। प्रश्न दुसरा, भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे कोणता आहे? वेद, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे ब। योग्य जोड्या लावायच्या आहे आपल्याला। अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे। लिखित साधने कोणती आहेत? तर आपला ऑप्शन आहे परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णन, म्हणजेच ब नंबरचं। भौतिक साधने कोणती आहेत? नाणी आणि शस्त्रे, हे कोणतं आहे? क नंबरचं। आणि मौखिक साधने कोणती आहे? लोकगीत हे आहेत। देन इथे प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, संकल्पचित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे। इतिहासाची साधने लिहायची आहेत आपल्याला। आपण अभ्यासामध्ये म्हणजेच लेसन मध्ये बघितलेलं आहे की इतिहासाची साधने किती आहेत? 3 आहेत। एक आहे काय आहे? लिखित साधने, बरोबर। देन मौखिक साधने आणि भौतिक साधने, ही कोणती आहेत? इतिहासाची साधने। देन इथे आपल्याला दिसतो आहे प्रश्न क्रमांक 2 मधला बच आहे, चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा। आता इथे आपल्याला पिक्चर दिसत आहे, एखादे कोणत्या तरी याचा प्रतिकृती दिसते आहे, तर ही काय झाली? भौतिक साधनं झाली। कारण की भौतिक साधनांमध्ये आपण शिकलेलो आहे की ज्या वस्तूंना आपण डोळ्यांनी बघू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो, अशा वस्तू कशामध्ये येतात? भौतिक साधनामध्ये। आता इथे हा शिलालेख दिसतो आहे तुम्हाला, दगडावर काहीतरी कोरलेलं दिसत आहे, म्हणजे हे सुद्धा काय झालं? भौतिक साधनं झाली। कागदावर, जुन्या काळची कागद अशी होती तर त्याच्यावर हे लिहिलेलं आहे, मग हे काय आहे? लिखित साधने। अशा प्रकारे आपण हे चित्र कोणत्या साधनात प्रकारात मोडते ते लिहिलेलं आहे। आपला प्रश्न क्रमांक 3 अ आहे, खाली प्रश्नांची उत्तर आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे। यामध्ये आपल्याला लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करायचा आहे। आता लिखित साधन म्हणजे काय? मग हे काय असते? लेखनाच्या स्वरूपात असते, लिहिलेलं आपल्याला असतात, हे आपण बघितलेलंच आहे। मौखिक साधन हे लेखन रहित असते, म्हणजेच काय? ओरली सांगितलं जातं, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये सांगितलं जातं। आता बघा, पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती, गुरुकुलमध्ये तेव्हा लिखाण काम नव्हतं, मग गुरु आपल्या शिष्यांना वेद मध्ये श्लोक राहायचे किंवा यज्ञ संस्कार राहायचे, हे सगळे संस्कार ते ओरली आपल्या मुलांना, आपल्या शिष्यांना ते शिकवत राहायचे, म्हणजे ही काय झाली? भौतिक साधनं झाली। मग आता यातलं लिखित साधनं बघा, यातली उदाहरणं कोणती आहे? शिलालेख आहे, ताम्रपट आहे, जुनी पुस्तकं, सरकारी कागदपत्र, नाणी आहे, हे सगळं काय झालं? लिखित साधनं झाली। आता मौखिक साधनांची उदाहरणं कोणती आहेत? बघा, लोककथा आहे, लोकांनी म्हणजे त्या वेळेतला एखाद्या एरियातली त्या वेळेतली जी कथा प्रसिद्ध असते। बघा, आता तुम्ही विक्रम बेताळ ही स्टोरी खूपदा ऐकली असेल तुमच्या आजीकडून, किंवा तुम्ही सिरियल मध्ये बघितलं असेल लोककथा, तर मग हे विक्रम बेताळ ही काय ऍक्च्युअली झालेली आहे का? ही लोककथा आहे। दंतकथा, दंतकथामध्ये पण अशाच कथा येतात, राजा राणीच्या कथा वगैरे, ओव्या, भारुड, लावणी। आता लावणी हे काय आहे? महाराष्ट्राची एक प्रसिद्ध लोककला आहे। आणि पोवाडा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पोवाडे खूप प्रसिद्ध होते। लोकगीत, हे सगळं काय आहे? मौखिक साधनांची उदाहरणं आहेत। मग ही साधनं, लिखित साधनं बघा, आता ही साधने काय असतात? इतिहासात लिहिताना त्या काळाची यथार्थ माहिती मिळते, म्हणजेच कारण की ते प्रूफ असते ना, जसंच्या तसं आपल्याला तिथून माहिती मिळत असते, डायरेक्ट इन्फॉर्मेशन मिळते लिखित साधनांमुळे। आता मौखिक साधनं ही काय असते? पुष्कळ वेळा मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितल्या जाते। मग ही काय होते? ही साधने पिढ्यानपिढ्या जतन करणारी असतात।
म्हणजेच काय करतात की मौखिकरित्या असते ना, तर एक जनरेशन करून दुसऱ्या जनरेशनकडे जाते. म्हणून तिथे काय होते की ती जतन केली जातात. ही साधने निश्चित व टिकाऊ असतात. कोणती? लिखित साधनं. बरोबर आहे, कारण की त्याचं प्रूफ असते ना, आणि ते निश्चित असते टिकाऊ, खूप दिवसापर्यंत राहू शकतात. जसे बघा, त्या काळातील मंदिर अजूनही आहेत, किल्ले बांधलेले आहेत, स्मारक असते, हे सगळे काय आहे? टिकाऊ स्वरूपात आहे. मग आता मौखिक साधनं कशी आहे? काळानुसार बदलू शकतात. काळानुसार कशी बदलू शकतात? बघा, आता पूर्वीच्या काळी मी म्हटलं गुरुकुल पद्धत होती. गुरुकुल पद्धतमध्ये गुरु आपल्या शिष्यांना शिकवायचं, पण आज आपली एज्युकेशन सिस्टीम पूर्णतः बदललेली आहे. मग आता आपण त्या प्रकारे पाठांतर करून सांगतो का? नाही. आता तुमच्या जवळची साधनं उपलब्ध आहे, त्यानुसार तुमचं शिक्षण चालू आहे. म्हणजेच ही काळानुसार काय आहे? बदलू शकते. आता लिखित साधनं ही काय? पिढ्यानपिढ्या संहित स्वरूपात जतन केली जातात. म्हणजे आहे ती आपल्याजवळ प्रूफ, ॲज अ प्रूफ आहे ना, म्हणून ती आपल्याजवळ सांभाळून ठेवल्या जाते. मग व्यक्तीला विचारसरणी आणि समूहाची विचारसरणी घडवण्यात मौखिक परंपरेचा सहभाग असतो. काय असते? मौखिक साधनं काय असते? विचारसरणी. त्या काळातील लोकांची विचारसरणी कशी होती, त्या लोकांचे राहणीमान कसं होतं, त्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कुठून अभ्यास करायला मिळतो? मौखिक साधनांमुळे. अशा प्रकारे आपण मौखिक साधन आणि लिखित साधन यामधील फरक स्पष्ट केलेला आहे. आता दुसरा प्रश्न आपला, भौतिक साधनांची नावं लिहून त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. भौतिक साधनं म्हणजे काय? भूतकाळातील लोकांनी वापरलेल्या वस्तू असतात. मग त्या इमारती असो, हत्यार असो, भांडी, शिलालेख आहे, गुहा, मंदिरं, किल्ले, हे काय झालं? भौतिक साधनांची नावं झाली. आजही मग काय होते, आपण सभोवती किंवा संग्रहालयात या सगळ्या गोष्टींचं जतन केलेलं आपल्याला दिसून येतं. या साधनांच्या सहाय्याने आपण काय करतो? भूतकाळातील जीवन, त्या लोकांचं जीवन कसं होतं, तिथली लोकांची संस्कृती कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, कला, भाषा, धर्म, व्यापार व राजकारण यांची सगळ्यांची माहिती आपल्याला त्यामुळे मिळते. आणि त्यामुळेच अभ्यास करताना, इतिहासाचा अभ्यास करताना ही साधनं खूप महत्त्वाची ठरतात आपल्याला. कोणती? भौतिक साधनं. मग यातील महत्त्व बघा, आता इथे काय दिलेलं आहे? 1 नंबरचा महत्त्व बघा. काळातील लोकांचे दैनंदिन जीवन कसे होते हे आपल्याला कळतं, है ना? बरोबर. दुसरं, त्यांच्या संस्कृती, परंपरा, कला, तंत्रज्ञानाची माहिती मिळते. बघा, आपण भूगोल हा लेसन, तुम्ही जेव्हा त्या भूगोल लेसनचं एक्सप्लेनेशन बघितलं असेल, तर मी तेव्हा म्हणजे या लेसनच्या एक्सप्लेनेशनमध्ये सुद्धा सांगितलं आहे की त्यावेळेचं तंत्रज्ञान किती प्रगत होतं. तर आता तंत्रज्ञान प्रगत कसं होतं? म्हणजेच जेव्हा पृथ्वी गोल आहे हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला आधीच सांगितलं होतं. आणि ते गोल कसं आहे हे त्यांनी कशावरून सांगितलं? जेव्हा चंद्रग्रहण व्हायचा त्यावेळेला पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडायची आणि ती गोल स्वरूपात राहायची. मग त्यांच्यावरून त्यांनी अंदाज बांधला की आपली पृथ्वी कशी आहे, म्हणजे गोल आहे, तिचा आकार वक्राकार आहे, हे त्यांनी फाइंड आउट केलं. म्हणजेच हे त्या काळच्या तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला तिथून मिळते. मग त्यांची परंपरा कशी होती, कला कशा होत्या, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्याला भौतिक साधनांवरून मिळते. तिसरा पॉइंट बघा, व्यापार, शेती, उद्योग, शिक्षण यासारख्या गोष्टींचा विकास समजतो. म्हणजे त्यावेळेला त्यांनी कशा प्रकारची शेती केली असेल, त्यांचे उद्योग कसे वाढले असतील, मग त्यांचं शिक्षण कसं होतं. आता शिक्षण बघा, गुरुकुल पद्धत मी आता सांगितलं. उद्योग, त्यांचा बिझनेस कसा व्हायचा, तर देवाणघेवाण ही त्यांच्या वस्तूंच्या स्वरूपात व्हायची, आहे ना? म्हणजे जेव्हा नाणं किंवा रुपये यांचा शोध लागला नव्हता, करन्सी याचा शोध नव्हता, मग काय आहे, वस्तूच्या देवाणघेवाणाच्या स्वरूपात त्यांचा उद्योग, त्यांचा व्यापार हा वाढलेला दिसतो. राज्यकारभार, युद्ध, धार्मिक श्रद्धा व समाज रचना यांचा अभ्यास करता येतो. आणि काय आहे 5 नंबरचा पॉइंट, इतिहासातील घटनांची सत्यता पाळण्यासाठी मदत होते. म्हणजेच खरंच त्या गोष्टी होत्या का, खरंच झालेलं आहे का, हे आपलं सत्य पाळण्यासाठी, म्हणजे सत्यता बघण्यासाठी भौतिक साधनांचा उपयोग आपल्याला होतो. कशामध्ये? इतिहासामध्ये. आता आपला तिसरा प्रश्न आहे, आधुनिक काळातील कोणती साधनं भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील ते लिहा. मग आधुनिक काळात म्हणजे आताच्या काळातील साधनं कोणती आहे? आता छायाचित्र माहिती आहे तुम्हाला, फोटो,
चित्रफिती, एखादी फिल्म असते, दूरदर्शनवरचे कार्यक्रम असतात, संगणकातील माहिती म्हणजे जो आपण नेट वगैरे म्हणतो, वृत्तपत्रे, न्यूजपेपर, इंटरनेटवरील माहिती म्हणजेच मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा समावेश या आधुनिक काळातील साधनांमध्ये होतो. मग यांचं महत्त्व काय आहे? ही साधनं काय करतात? आजच्या काळातील जीवनशैली, तंत्रज्ञान, विचारसरणी आणि समाजाचे चित्र काय करते? पुढील पिढ्यांना समजून सांगू शकतील. म्हणजेच आता हे त्यांना व्हिज्युअल पिक्चर्स, आता रेडीमेड पिक्चर्स त्यांना दिसतील आणि त्याच्यामुळे त्यांना लक्षात येईल की ह्या गोष्टी कशासाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे आपल्या इतिहासाची चांगली माहिती त्यांना मिळू शकते. आता बघा, आपला नंबरचा प्रश्न आहे की एखादी जुनी वस्तू जसं मूर्ती आहे, राजमुद्रा आहे, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते ते आपल्याला लिहायचं आहे. मग आता हे काय झालं? जुन्या मूर्ती, राजमुद्रा आणि नाण्यांवरून त्या काळातील राज्यकारभार व लोकांचे नेते, धर्म, कला, भाषा आणि लिपीची माहिती मिळते. आपल्याला लक्षात येते की त्या काळामध्ये राजमुद्रा म्हणजे एखाद्या राजाने तिथे आपली राजमुद्रा म्हणून घोषित केली असेल तर मग राज्यकारभार कसा असेल, तिथले लोक कसे असतील, कला कशा असतील, हे सगळ्या माहितींची माहिती मिळते. देन भांड्यावरून त्या काळातील लोकांचे अन्नपदार्थ कसं होतं, स्वयंपाक करण्याची पद्धती कोणती होती, त्यांची राहणीमान कोणते होते, मग त्यांनी ते स्वयंपाकाच्या भांड्यांची म्हणजे होती भांडी कशा प्रकारे त्यांनी बनवलेले होते, हे कसे होते, हे कसे झालं आहे, कसे होते, हे सगळं कळतं आपल्याला. आता दागिन्यावरून आपल्याला काय समजतं? त्या स्त्रियांची व पुरुषांची वेशभूषा म्हणजे त्यांचा कपडे घालण्याची पद्धत कोणती होती, अलंकार, त्यांचे दागिने त्यांना कोणते आवडत होते, सोन्या चांदीचा वापर किती प्रमाणात केला जायचा त्यांच्या दागिन्यांमध्ये, मग त्याच्यावर जे कोरीव काम दागिन्यांवर केलं जायचं ते कशा प्रकारे होतं, म्हणजे सामाजिक स्थिती कशी होती, या सगळ्यांची माहिती आपल्याला तिथून मिळते. देन कागदपत्रावरून त्या काळातील लेखन पद्धती म्हणजेच प्रशासनाची व्यवस्था कशी होती, कर पद्धती, एखाद्या वेळची कर पद्धती असते, मग जमिनीच्या नोंदी त्यांनी ठेवल्या होत्या की नाही, व्यवहार लोकांचे कसे होते आणि त्यांचं दैनंदिन जीवन कशा प्रकारे होतं, हे कागदपत्रावरून आपल्याला लक्षात येते. मग आता खेळण्यावरून आपल्याला काय लक्षात येते? मुलांचं खेळ, मग त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या होत्या, त्यांची शिक्षण पद्धती कोणती होती, समाजातील त्यांचे मूल्य आणि मनोरंजनाचे प्रकार काय होते आपल्याला कळतं. आजकालच्या आधुनिक काळातील मनोरंजनाचं साधन कोणते आहे? तुम्ही गेस करू शकता का? रोज तुम्ही काय करता? स्क्रोल करत राहताय ना. मग हे स्क्रोलिंग करणं म्हणजेच काय? मोबाईल हे तुमचं मनोरंजनाचं खेळ झालं नाही का? की वेगळे आहे? तुम्ही मैदानी खेळ सुद्धा खेळता? मला कमेंटमध्ये सांगा. या सर्व वस्तूवरून जुन्या काळातील लोकांचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, त्यांचं तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, विचार यामुळे काळानुसार झालेले बदल आपल्याला लक्षात येतात. म्हणजे जसं जसा काळ बदलत गेला, जसं शोध लागत गेले, लोकांचं जीवनमान बदलत गेलं, त्यानुसार त्यांच्या व्यापारामध्ये, उद्योगामध्ये, विचारांमध्ये झालेले बदल सुद्धा आपल्याला लक्षात येतात. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शहराचं ठिकाण बघा, आता इथे मुंबई दिलेलं आहे, तर मुंबईमध्ये कोणतं आहे वस्तू संग्रहालय? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई आहे. मग याचे वैशिष्ट्य काय आहे? जुन्या मूर्ती, शस्त्र, नाणी, राजमुद्रा यावरून त्यांचं राज्यकारभार, युद्ध पद्धती आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तसेच लोकांचं पोशाख कसं होतं, दागिने या वस्तूवरून त्यांची राहणीमान, जीवनशैली कशी होते हे आपल्याला कळतं. आता इथे बघा, राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय पुणे, हे कुठे आहे? पुणे इथे आहे. मग इथे जुनी भांडी, फर्निचर, चित्र, हस्तलिखित कसे होते यांची माहिती आपल्याला मिळते. तसंच पूर्वीच्या घरांची रचना, वापरातील वस्तू कशा होत्या, शिक्षण पद्धती कशी होती, कलेची माहिती आपल्याला मिळते. आणि तिसरा कसा आहे? विविध काळातील पुरातत्वीय वस्तूचं संग्रहालय. आता कुठे आहे? हे पुणे येथेच आहे आणि त्या संग्रहालयाचं नाव काय आहे? डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था. मित्रांनो, इथे प्रश्न क्रमांक 5 आणि आपल्या एक्झाम्पल, आपल्या प्रश्नोत्तर यामधील सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे.
मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधायची आहेत. आता इथे तुम्हाला एक मी सांगते आहे, हा इथे रायगड दिसतो आहे, असं तुम्हाला सर्कल करून ही नावं फाइंड आउट करायची आहे. आता इथे 12 याची नावं मी ऑलरेडी दिलेली आहेत, ती तुम्हाला इथे शोधायची आहेत आणि त्याला रायगडला मी जसं सर्कल केलं तशाप्रमाणे तुम्हाला सर्कल करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतःला कंप्लीट करायची आहे. तर मित्रांनो, इथे आपला हा लेसन कंप्लीट होतो आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.